नमस्कार. मी सौ सुनंदा पाटील. चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील जपान या लेखाचे मी वाचन करीत आहे. 1830 ते 1910 या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी संग्राह्य पुस्तक नक्की मागवा. 1830 ते 1910 या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण. या लेखाचे शीर्षक आहे जपान. जपानबद्दलचे कुतूहल बहुधा त्या काळात बरेच वाढलेले होते. जपानची मर्दुमकी हे शंकर श्रीकृष्ण देवांचे पुस्तक 1903 मध्ये प्रसिद्ध झाले. तसेच ते बरेच गाजले देखील. त्या विषयावर इतरांचे लक्ष जाणेही क्रमप्राप्त होते. देवांच्या पुस्तकातल्या त्रुटी आहेत असे लक्षात आल्यावरून 1905 मध्ये गणेश मोरेश्वर गोरे यांनी जपानवरचे आपले पुस्तक प्रकाशित केले. गोऱ्यांचे पुस्तक विष्णू गोविंद विजापूरकरांनी ग्रंथमालामध्ये प्रकाशित केले. या संदर्भात त्यांनी सुरुवातीला स्पष्टीकरण दिलेले आहे. आपल्याकडच्या शिकलेल्या लोकांना इतिहास वाचनाची आवड कमी असते. त्यातून परदेशाबद्दलचा इतिहास फारच कमी लोक वाचतात आणि त्यातूनच कोणी तसा प्रयत्न केला तर परदेशातील चमत्कारिक नावे वाचून ती ध्यानात ठेवण्याचा त्रास वाटून बहुतेक लोक तो नाद लागलीच सोडून देतात. आपल्या पोकळ ज्ञानाची व बुद्धिमत्तेची व्यर्थ प्रौढी मिरविणारे लोक दिवसानुदिवस जास्त होत चालले आहेत. ही मोठी दुःखाची गोष्ट होय. असा शेराही ते मारतात. 1904च्या रशिया जपान युद्धामुळे विशेषतः त्यात लहानशा जपानने मोठ्या व बलाढ्य मानल्या गेलेल्या रशियाचा पराभव केल्यामुळे जपानबद्दलचे सर्वसामान्य लोकांचे कुतूहल वाढले. असा उल्लेख करून गोरे आपल्या पुस्तकाचे प्रयोजन सांगतात. देवांच्या पुस्तकात जपानशी भारताची विशेषतः महाराष्ट्राची सतत तुलना केलेली आहे आणि दोन्हीमधली साम्यस्थळे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा साम्याबद्दल गोरे सांगतात की जपानातील ऐतिहासिक गोष्टींचे इतर देशातील प्रसंगांशी बरेच साम्य आहे. तथापि विस्तार भयास्तव ते येथे दाखविलेले नाही. त्या काळात माहिती मिळविण्याचे मार्ग मर्यादित होते. याचा उल्लेख करून लेखक म्हणतो की जपानचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवणे प्रस्तुत लेखकास शक्य नसल्यामुळे व जपानातून जे लोक सफर करून आलेले आहेत त्यांनी अशा प्रकारचा एकही ग्रंथ अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे वाचनाच्या द्वारे पर्यायाने मिळालेल्या माहितीवरच अवलंबून राहणे भाग पडले आहे. देवांच्या पुस्तकाच्या नावामधल्या मर्दुमकी या शब्दाचा वापर गोरे यांना मान्य नाही. मर्दुमकी हा शब्द प्रथम ऐकल्याबरोबर शौर्यादी गुणांच्या जोरावर केलेली महत्त्वाची राष्ट्रीय कामगिरी असा अर्थ प्रथम वाचकाच्या मनात साहजिकपणानेच येतो व जपानची मर्दुमकी या पुस्तकात जपानसंबंधी काही ऐतिहासिक गोष्टी अगर माहिती असेल अशी कल्पना होऊन वाचक पुस्तक हाती घेतो. पण लवकरच त्याची निराशा होते. मर्दुमकी या शब्दाचा रूढार्थ वर दिल्याप्रमाणे असून त्याच शब्दामध्ये जास्त विस्तृत अर्थाचा समावेश होण्याची योग्यता आहे असे देव यांनी प्रतिपादन केलेले आहे. तथापि हे म्हणणे संयुक्तिक दिसत नाही. व्यवहारातील शब्दांमध्ये नवीन नवीन अर्थ घालून त्यास अतिव्यापक बनविण्यापेक्षा इष्टार्थद्योतक असे भाषेतील जुने शब्द शोधून काढून त्यांचा उपयोग करणे किंवा आपल्या कल्पना सामर्थ्याने नवीन शब्द उत्पन्न करून ते प्रचारात आणणे अधिक श्रेयस्कर व विशेष सोयीचे आहे असेही ते सांगतात. देवांच्या पुस्तकाबद्दल गोऱ्यांचे दुसरेही आक्षेप आहेत. जपानी लोकांची स्तुती करण्याच्या नादात देवांनी जपान्यांच्या काही दुर्गुणांनाही गुणांसारखेच मानले आहे. जपानी लोक म्हणजे भूतलावर राहणारे देवच आहेत असे वाटावे इतके अतिशयोक्तपूर्ण वर्णन ते करतात. श्री गोरे यांनी जपानची मर्दुमकी हे देवांचे पुस्तक सदोष असल्याचे सांगतानाच त्या पुस्तकामुळे जपानबद्दल लोकांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे हे देखील कबूल केले आहे. हे सांगितलेच पाहिजे. गोऱ्यांनी आपल्या जपानवरच्या पुस्तकात जपानच्या भौगोलिक माहितीपासून सुरुवात केली आहे. जपानचा भूभाग कसा आहे, त्याचे कोणकोणते भाग आहेत, तिथे नद्या पर्वत आदी कोणते आहेत आदी भौगोलिक तपशील देऊन लेखक सुरुवातीस जपानचे भौगोलिक वर्णन करीत आहेत. त्यानंतर जपानच्या राज्यकर्त्यांच्या संदर्भातील तपशील लेखकाने दिला आहे. जपानच्या इतिहासाचे त्यांनी 3 भाग केलेले आहेत. बादशाही सत्तेचा काळ शोगन यांच्या
आमदनीचा काळ आणि आधुनिक काळ ह्यापैकी पहिल्या 2 काळाबद्दल त्यांनी काहीशी माहिती दिली आहे. पण ह्यात पहिल्या 2 काळांविषयी फार माहिती दिली तर वाचकांना बिलकुल फायदा न होता कंटाळाच फक्त येईल, असे लेखक सांगतो आहे. गोऱ्यांच्या लेखनाच्या वेळेपर्यंत जपानमध्ये राज्य करायला लागून जपानच्या राजघराण्याला 2560 वर्षे होत होती. इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत राज्य करणारे ते जगातील एकमेव घराणे होते. लेखकाने मध्ययुगात जपानच्या राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती ठेवणाऱ्या शोगनांची देखील सविस्तर माहिती दिली आहे. फुजिवारा, टैरा, आशिकागा, मिनोमोटो आदी घराणी, त्यांच्यातील लढाया, त्या घराण्यांमधील महत्त्वाचे राजे, शोगुन आणि त्यांची धोरणे आदींची बरीच सविस्तर चर्चा त्यांनी केली आहे. मध्ययुगीन जपानमध्ये जमीनदारी व वतनदारीची पद्धती होती. सरदार व जमीनदार हे महत्त्वाचे होते. प्रसंगी ते राजापेक्षाही महत्त्वाचे ठरत असत. कधी राजसत्ता मिळवण्यासाठी तर कधी ती टिकविण्यासाठी त्यांच्यात संघर्ष कटकारस्थाने होत असत. मध्ययुगीन जपानचा इतिहास सांगताना गोरे यांनी ह्या सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन केले आहे. 1868 मध्ये शोगुनाच्या हाती असलेली सत्ता पुन्हा एकदा जपानच्या राजघराण्याच्या हाती गेली आणि आधुनिक जपानच्या निर्मितीची सुरुवात झाली. जपानच्या इतिहासात हा काळ मैजी सुधारणांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. गोरे यांनी मैजी राजा किंवा मैजी सुधारणा असा शब्द वापरलेला नाही, पण त्या काळातल्या सुरुवातीच्या अनेक सुधारणांचा आढावा त्यांनी घेतला आहे. विशेषतः जपानी समाजातील भेदाभेद संपविण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, इंग्रजी किंवा पाश्चात्य शिक्षण पद्धती जपानमध्ये आणण्यासाठी झालेले प्रयत्न, टपाल, रेल्वे यासारख्या सुधारणा, जपानची संसद असणाऱ्या डाएटची स्थापना करण्याची प्रक्रिया आदींचा आढावा त्यांनी घेतला आहे. जपानवरचा बुद्ध धर्माचा प्रभाव हा देखील गोऱ्यांनी सविस्तर चर्चा केलेला विषय आहे. 6व्या शतकातील शोटोकू टैशी यांचे तत्त्वज्ञान व त्यांनी घालून दिलेले 17 नियम, ज्यांना गोल्डन रूल्स असे म्हटले जाते, लेखकांनी हे सविस्तरपणाने सांगितले आहेत. त्याचप्रमाणे जपानी समाजरचना, त्यांच्यातील चालीरीती, खाद्यजीवन, पोशाख, केशरचना, परंपरा, कुटुंब व्यवस्था आदींची सविस्तर चर्चा देखील लेखकाने केलेली आहे. पाश्चात्य लोक ज्याला स्त्री स्वातंत्र्य म्हणतात, ते जपानात स्त्रियांना अद्याप मिळालेले नाही. लहानपणी आईबापांच्या आज्ञेत राहणे, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या अधीन राहणे व नवऱ्याच्या मरणानंतर पुत्राच्या मताने वागणे ह्या गोष्टी हिंदुस्थानप्रमाणे जपानलाही लागू आहेत. जपानी स्त्रियांच्या कपाळीचा सासूचा जाचही पूर्वीप्रमाणेच कायम आहे. हे वर्णन वाचले की पौर्वात्य देशामधली समाजव्यवस्था थोड्याफार फरकाने सारखीच आहे हे लक्षात येते. जपानी लोकांस स्वच्छता फार आवडते. नियमितपणाने स्नान करणारे लोक हिंदुस्थान व जपान या 2 देशांशिवाय जगात दुसरीकडे कोठेही नाहीत हे वाचून मौज वाटते. हल्लीचा राजा गादीवर येण्याच्या सुमारास एक नवीन वाहन जपानी लोकांनी तयार केले आहे. ह्यास जिन रिक्षा, जिन म्हणजे मनुष्य, रिक म्हणजे शक्ती, शा म्हणजे गाडी अथवा नरयान असे म्हणतात. या गाडीत एक मनुष्य अथवा 2 लहान मुले बसण्यापुरतीच सोय असते. हे वर्णन आज कोलकाता किंवा उत्तरेत काही ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या माणूस खेचून नेतो त्या रिक्षाचे आहे हे लक्षात येते. राजनिष्ठा, परिश्रम घेण्याची तयारी, आईवडील व गुरुजनादी मोठ्यांचा आदर करण्याची वृत्ती, स्वाभिमान, शिष्टाचारांना महत्त्व देण्याची सभ्यता, सौजन्य, निसर्ग व सौंदर्यप्रियता, आनंदीपणा, कलाप्रियता ह्यासारख्या गुणांची चर्चा लेखकाने सविस्तरपणाने केली आहे. जपानी शिक्षण पद्धती हा अनेकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. विशेषतः ज्या काळात हे पुस्तक लिहिले गेले तो जपानच्या पुनर्रचनेचा काळ होता. त्यामुळे त्या काळात प्रचलित असणाऱ्या शिक्षण पद्धतीची सविस्तर चर्चा अशा पुस्तकात असणे क्रमप्राप्त होते. शिक्षणाप्रमाणेच धर्म हा देखील जपानबद्दलचा कुतूहलाचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः जपानबरोबरचा भारताचा संबंध बुद्ध धर्मामुळे आलेला होता. त्याखेरीज शिंटो, कन्फ्युशियस, ख्रिस्ती आदी इतरही धर्मांची चर्चा लेखकाने केलेली आहे. अखेरीस जपानची भावी स्थिती या नावाने एक उपोद्घात सदृश प्रकरणही गोरे यांनी लिहिले आहे.
व कालावधीने ते राष्ट्र भरभराटीच्या शिखरास पोचल्याशिवाय राहणार नाही, ही त्यांची भविष्यवाणी या 100 वर्षांनी खरी ठरली आहे. श्री देव आणि श्री गोरे या दोघांनी जपानवर लिहून एका नवीन विषयाचा मराठी वाचकांना परिचय करून दिला. त्यामुळेच त्यांची पुस्तके मराठी लेखनाच्या वाटचालीत महत्त्वाची ठरतात. ग्रंथसंदर्भ सौजन्य न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालय, नाशिक.